चला आज बनवायची मस्त आपल्याला टोमॅटोची चटणी. टोमॅटोची चटणी थोड्या वेगळ्या प्रकारची केलेली आणि एकदम टेस्टी. अशी चटणी तुम्ही एकदा कराल ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. तर बघा मी चटणीसाठी टोमॅटो घेतलेले मस्त 6-7 टोमॅटो थोडे लहान मोठे घेतलेले साईजचे. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. आणि ही चटणी अशी तर आपण प्रवासात पण नेऊ शकतो. मस्त पुरीबरोबर म्हणा, पराठा याच्याबरोबर खाऊ शकतो ही. आणि ही चटणी 7-8 दिवस जाते मस्त, टिकते मस्त. तर बघा आता टोमॅटो आपल्याला उभी कापून घ्यायची आहे छानपैकी. मस्त तयार केलेली आपण ही चटणी टोमॅटोची. एकदम तोंडाला चव येणारी चटणी आहे. आणि बघा टोमॅटो आता आपण असे उभे कापून घ्यायचे आपल्याला टोमॅटो. आता टोमॅटो आपले कापून झालेले बघा. आणि मग आपल्याला सुरुवातीला पॅन ठेवायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण बघा धने, जिरे, चिंच. आता पॅन ठेवलेला आहे मी. आणि आता मी धणे घेतलेले 3 चमचे धणे घेतलेले आणि 1 चमचा आपण जिरे घेतलेले. राई घेतलेली अर्धा चमचा. मेथीदाणे घेतलेले थोडेसे, जास्त प्रमाणात नाही घ्यायचे मेथीदाणे, थोडे घेतलेले. आणि ही भाजून घ्यायचं आपल्याला. आता हे थोडंसं भाजल्यानंतर मग आपल्याला मिरच्या टाकायच्या आहे लाल. त्या घेतलेल्या आहे मी 14-15 घेतलेल्या आहे मिरच्या. मिरच्या पण आपल्याला थोड्या भाजून घ्यायच्या आहे. आता बघा भाजून झालेलं आपला धणे मिरच्या सगळं एका ताटात काढून घ्यायच्या. आणि गार झाल्यानंतर मग आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला कापलेले टोमॅटो टाकून घ्यायचे, मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यातच चिंच टाकायची आपल्याला. आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे. टोमॅटो आणि चिंच पण चांगली थोडीशी नरम होईल चिंच पण आपली टोमॅटोबरोबर. आता झाकण काढून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचे बघा टोमॅटो आणि चिंच. आता मसाला आपला गार झालेला आहे, तो मिक्सरमधून काढून घ्यायचा आपल्याला. मसाला दळून झालेला आहे बघा मस्त टोमॅटोच्या चटणीसाठी. आणि आता टोमॅटो पण आपले गार झालेले, त्याच्यामध्येच आपल्याला दळून घ्यायचे टमाटे पण. सगळं एकजीव होईल मग मसाला आणि टोमॅटो आपले. आणि बघा मस्त तयार आहे बघा चटणी आपली. आता कढई ठेवलेली आहे मी, तेल टाकलेले, थोडंसं जास्त टाकायचं तेल आपल्याला. आणि लसूण घेतलेला आहे 10-15 लसणाच्या पाकळ्या होत्या, त्या कापून घेतलेल्या थोड्याशा मीडियम साईज, म्हणजे खाताना मस्त क्रंची लागतात. थोडंसं तेलामध्ये होऊ द्यायचे आपल्याला लसूण. लसणाची टेस्ट तर वेगळीच असते.
आणि बघा मस्त लसूण झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ टाकायची आहे. आता ही तिन्ही पण मस्त होऊ द्यायची, डाळी पण छान होऊ द्यायच्या आहे, त्या पण क्रंची होऊ द्यायच्या आहे डाळी मस्त, म्हणजे चटणी खाताना मस्त लागतात. आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा राई टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे मस्त आणि मस्त तळून घ्यायचं आहे बघा आता छानपैकी. याच्यामुळे मग टोमॅटोची चटणीला अजूनच टेस्ट येते. आपण जे फोडणीला वापरलेलं आहे सगळं, हिंग टाकायचं आहे, लाल मिरच्या टाकायच्या अख्ख्या, त्या पण तळून घ्यायच्या आपल्याला. आणि आता आपल्याला मस्त टोमॅटोची चटणी टाकायची तेलामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा, छान परतून घ्यायची चटणी आपल्याला मस्त तेलामध्ये. तुम्ही लहान मुलांना पोळीला लावून पण देऊ शकता, आवडीने खातील मुलं मस्त. आणि मीठ टाकायचे बघा आपल्याला आता चवीनुसार. टोमॅटोमध्ये टाकलं होतं ते कमी प्रमाणात टाकलं होतं आपण, आता चवीनुसार टाकायचं आहे मस्त. आणि तयारी मस्त आपली टोमॅटोची आगळी वेगळी चटणी, मस्त तोंडाला चव येणारी, बघितल्यावर तोंडाला पाणी पण येऊ शकतं अशी ही चटणी आपली. किती मस्त बघा तयार आहे आपली टोमॅटोची चटणी. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आपल्याला सगळी चटणी. आता मस्त पोळी घेतलेली आहे, त्याला मस्त आपल्याला टोमॅटोची चटणी लावून घ्यायची आहे. तुम्ही लहान मुलांना अशा प्रकारे देऊ शकता.